होते. जे शिकतात तेच जग जिंकतात हेच इतिहास सांगतो. पण हक्काचा हक्क न देणारा कोणाचा भविष्य पांगतो. जे शिकतात तेच जग जिंकतात हेच इतिहास सांगतो. पण हक्काचा हक्क न देणारा कोणाचं भविष्य पांगतो. पैशाअभावी स्वप्न तुटतात त्या मातेला काय सांगू. पैशाअभावी स्वप्न तुटतात त्या मातेला काय सांगू. शिष्यवृत्ती नावाची ती आस कधी पूर्ण होईल असं मी विचारू. शिष्यवृत्ती नावाची ती आस कधी पूर्ण होईल असं मी विचारू. कविता शिकून पूर्ण होते. कविता शिकून झाल्यावर गुरुजी मुलांना म्हणतात, कोणाला काही अडचण, कोणाला काही प्रश्न, तेव्हा कधी हात न वर करणारा, नेहमी कोपऱ्यात बसणारा नामदेव नावाचा मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो, गुरुजी तुम्ही शिकवलेली कविता मला समजली. त्यातील शिष्यवृत्तीचा अर्थ समजला, परिस्थिती समजली. पण गुरुजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या पाठ्यपुस्तकातील शिष्यवृत्ती योजना आणि मी अनुभवत असलेल्या शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी हे योग्यरित्या होणार की तशाच कागदोपत्री राहणार. गुरुजी निरुत्तरित झाले. प्रश्न अनोत्तरित राहिला. हाच अनोत्तरित प्रश्न घेऊन मी व्यासपीठावर उभा आहे. नमस्कार, मी रुद्र जनार्दन देशमुख, राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल ईश्वरपूरचा विद्यार्थी. कॉप्स आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मी विषय मांडतोय सरकारी शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी. शिष्यवृत्ती नावातच शिष्य आणि वृत्ती आहे, म्हणजेच विद्यार्थी घडवण्याची वृत्ती. पण आज ही योजना काही विद्यार्थ्यांना उंच भरारी देत नाही, तर त्यांना कागदांच्या जाळ्यात अडकून त्यांची पंख चढते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या गावातील माझा मित्र. नाव संस्कार. वडील शेतकरी, आई गृहिणी आहे. त्याचं स्वप्न आहे की त्याच्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं, म्हणून त्याला एरोस्पेस इंजिनियर व्हायचं होतं. शिष्यवृत्ती मिळाली असती तर कॉलेजची फी भरली गेली असती, आणि पण अर्ज ऑफिसात पडताळणीत अडकला, त्यामुळे त्याला अकॅडमीमध्ये ऍडमिशन मिळाले नाही, म्हणून त्याचे शैक्षणिक नुकसान झाले. हे केवळ त्याचे नुकसान नाही तर या देशाचा तोटा आहे. कारण एक इंजिनियर हरवल्याने एक शोध, एक मूल, एक पूल हरवला आहे. मला माझ्या मित्रासाठी एवढेच सांगायचे वाटते की शिकायचे आहे पण पैसे नाहीत. शिकायचे आहे पण पैसे नाहीत. अर्ज भरला पण मंजुरी नाही. अर्ज भरला पण मंजुरी नाही. स्वप्न मोठी पण आधार नाही. स्वप्न मोठी पण आधार नाही. याच्या आधीची 2 वर्षाची घटना म्हणजे त्याच्याच बहिणीने LLBच्या पहिल्या वर्षासाठी सांगली शहरामध्ये ऍडमिशन घेतले. ती सुद्धा शिष्यवृत्ती योजनेवरच अवलंबून होती, पण निधी काही मिळाला नाही. वडिलांनी कर्ज काढले आणि मुलीच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण पूर्ण केले. नंतर निधी आला वर्ष संपल्यावर. मग मंडळी तुम्हीच मला सांगा, त्या पैशाने तू शेतकरी बाप करणार तरी काय. अहो या योजनेत वेळेचे महत्व कोणाला शिकवायचं. विद्यार्थ्यांचं भविष्य वेळेवर ठरतं, प्रक्रियेत राहून नाही. अहो दरवर्षी लाखो विद्यार्थी या योजनेत अर्ज करतात, पण जवळपास 30% अर्ज तांत्रिक कारणांनी आणि 20% अर्ज पडताळणीत अडकतात. मग आणि हजारो विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडतात. हे केवळ आकडे नाहीत, हे हजारो स्वप्नांची झोप उडवणारे सत्य आहे. मग यावर उपाय काय. तर आजच्या शासनाने म्हणजेच लोकशाही सत्तेत असणाऱ्या सरकारने अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पण सोपी केली पाहिजे. तसेच निधी अडवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे, कारण हीच लोक आपल्या देशाचं भवितव्य अंधारात नेत आहेत. निधीची मुदत 15 दिवसांवर ठेवावी आणि पडताळणीची सुद्धा 15 दिवसांवर ठेवावी आणि निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवावे. प्रामाणिकतेचे दीप तेवत राहो रे, अन्यायाचा वाटा साऱ्या थांबो रे. प्रामाणिकतेचा तेवत राहो रे, प्रामाणिकतेचे दीप तेवत राहो रे, अन्यायाच्या वाटा साऱ्या थांबो रे. शिष्यवृत्ती मूळ बजावणी पारदर्शक व्हावी. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आशेची प्रभा फुलो रे, आशेची प्रभा फुलो रे. मित्रांनो, शासकीय शिष्यवृत्ती म्हणजे
फक्त काही रुपयांची मदत नाही, ती म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा जिवंत श्वास आहे. त्या शिष्यवृत्तीच्या पैशात कित्येक मुलांची फॉर्मल फी भरते, कित्येकांच्या वही पुस्तकांची पानं उजळतात, काही स्वप्न अंधारातून प्रकाशात येतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, राज्य तेच खरे जिथं प्रत्येकाला न्याय मिळतो. आज प्रश्न असा आहे, विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणाचा न्याय मिळतोय का? आज अनेक विद्यार्थी या योजनेत अर्ज भरतात, पण सर्व्हर त्यावेळेस बंद होते आणि त्या लेकराचे आई वडील सरकारी कार्यालयात जातात, पण तिथे कोणी त्यांना दाद देत नाही. शेवटी 6 महिन्यांनी पैसे येतात, तोवर काही मुलं शिक्षणच सोडतात. हे काय स्वराज्य आहे का, जिथे शिक्षणाला थांबावं लागतं? त्या महाराष्ट्राला पुन्हा जाग करायचं. अंमलबजावणी फक्त कागदावर नाही, तर फॉर्म मुलांच्या आयुष्यात दिसली पाहिजे. फॉर्मवर शिक्के नव्हे, तर त्यांच्या भविष्यावरचा शिक्के मोडतब झालाच पाहिजे. प्रत्येक शाळेत शिष्यवृत्तीचं सहाय्य केंद्र असलंच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला अर्ज भरताना मदत करणारा एक माणूस असला पाहिजे. मग बघा महाराष्ट्र पुन्हा कसा ज्ञानाने उजळेल. गरिबीला हरवणारा विद्यार्थी तोच खरा योद्धा आहे आणि या योद्ध्याला पाठिंबा देण्याचं काम शिष्यवृत्ती योजना करते. आज ज्यांनी राज्य उभं केलंय ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, राज्य हे तलवारीने नव्हे तर विचारांनी मोठे होते आणि शिक्षण हाच तो विचार आहे. जर एखादं लेकरू पैशाअभावी शिकू शकत नसेल तर समजा अजूनही आपलं स्वराज्य अपूर्ण आहे. हा केवळ शिक्षणाचा मुद्दा नाही, हा प्रश्न आहे देशाच्या भविष्याचा. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या घरातलं मूल ही प्रक्रियेत हरवेल. शिष्यवृत्ती हा हक्क आहे, भीक नाही. आणि हक्क उशिरा देणं म्हणजे अन्याय, आणि अन्याय विरुद्ध उभं राहणं म्हणजे आपला धर्म. शेवटी मला जाता जाता एवढंच म्हणायचे वाटते की आम्ही पावसात भिजून पीक पेरणारे, आम्ही उन्हात जाऊन पीक वाढवणारे, आम्ही पावसात भिजून पीक पेरणारे, आम्ही उन्हात जाऊन पीक वाढवणारे, आम्ही मुलं शिकून उंच भरारी घेणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे, आम्ही मुलं शिकून उंच भरारी घेणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.